पाणी. पाणी प्रेरणा ठरतं संपूर्ण निसर्गासाठी. पाणी आधारस्तंभ ठरतं पर्यावरणातील परिसंस्थेसाठी. पाणी अस्तित्व टिकवतं जीवसृष्टीचं आणि पाणीच अधिवास ठरतं निसर्गातील कित्येक बहुमोल सजीवांचं. या पाण्यामुळे हजारो लाखो जलचरांना उभयचरांना निवासस्थान उपलब्ध होतंच, पण निरनिराळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलाशयांमुळे निर्माण झालेला आर्द्र परिसर किंवा पाणथळ जागा म्हणजेच वेटलँड्स या देखील निसर्गचक्राचं संतुलन राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या वेटलँड्सवर जणू सत्ता गाजवणारे, जमिनीवर चालण्याचं, हवेत उडण्याचं आणि पाण्यावर तरंगण्याचं नैसर्गिक वरदान लाभलेले सजीव म्हणजेच पाणपक्षी. पाण्याचं अस्तित्व असणाऱ्या परिसरात आणि जलाशयांजवळ अधिवास असल्याने या पक्ष्यांना पाणपक्षी असे म्हटले जाते. यापैकी समुद्रावर वावर असणारे किंवा समुद्राकाठी आढळणारे पक्षी हे समुद्री पक्षी किंवा मरीन बर्ड्स म्हणून ओळखले जातात. तर पाणथळ जागी म्हणजेच वेटलँड्सवर वावर असणारे पक्षी हे वेटलँड बर्ड्स किंवा वॉटर बर्ड्स म्हणून संबोधले जातात. आपण लहान असतानाच बरे बदकातला किंवा डी फॉर डक या शिकवणीतून ओळख झालेले बरेच पाणपक्षी आपल्या बाल्यावस्थेतच परिचयाचे झालेले असतात. मग सूर्योदयावेळी पाण्यावर पडणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये न्हावून निघणारा राजविंडा राजहंस असेल किंवा मग सूर्यास्तावेळी आकाशात पांढऱ्या फुलांच्या माळेचा भास व्हावा तसे समूहाने उडणारे बगळे असतील किंवा एका पायावर बराच काळ पाण्यात ध्यानस्थ उभा असलेला करकोचा असेल, अशा अनेक प्रतिमांमधून पाणपक्ष्यांशी भारतीय समाजाची नाळ जोडली गेली. वैशिष्ट्यपूर्ण चोच, काठीसारखे बारीक आणि लांबडे पाय, पायांच्या बोटांमधील पडदे, पाण्यावर तरंगणारं साजिरं रूप, शरीराची वैशिष्ट्यपूर्ण रचना, पिसांवरील रंगछटा या सगळ्यामुळे पाणपक्षी हे इतर पक्ष्यांपेक्षा वेगळे ठरतात. मानवी मनाला भुरळ घालणारे बरेच पाणपक्षी निसर्गात सर्वसामान्यपणे दिसत असले तरी जगभरातल्या पाणपक्ष्यांच्या अनेक प्रजाती या दुर्मिळ आणि स्थलांतरित या प्रकारात मोडतात. वातावरणात होणारे प्रतिकूल बदल, भौगोलिक स्थिती, अन्नाची कमतरता, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांना स्थलांतर करणे भाग पडते. स्थलांतराचा काळ जवळ येताच हे पक्षी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतात. त्यांना स्थलांतर करण्यासाठी प्रवृत्त करणारी अंतःप्रेरणा हे निसर्गातील एक अनाकलनीय गुण आहे. अशा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना कुठल्याही राज्याच्या, देशाच्या किंवा खंडांच्या सीमांचे बंधन नाही. हजारो लाखो किलोमीटर प्रवास करून एखाद्या प्रदेशात उतरणारे बहुतांश पक्षी हे भूभागावर आगमन करण्यासाठी पाणथळ जागांचीच निवड करतात. परिणामी पाणथळ जागा या पक्षी विश्वामध्ये विशेष महत्त्वाच्या ठरतात. पाणथळ जागा आणि पाणपक्ष्यांचे अस्तित्व या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या बाबी आहेत. जीवसृष्टी आणि परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या पाणथळ जागा टिकून राहणे गरजेचे आहे. भारतातही दरवर्षी अनेक परदेशी पक्ष्यांचे आगमन होत असले तरी दुर्दैवाने अनेक कारणांमुळे भारतात पाणथळ जागांची संख्या आणि क्षेत्रफळ कमी होत चाललंय. पाणथळ जागांच्या म्हणजेच वेटलँड्सच्या बचावाकडे गांभीर्याने पाहणं ही आता काळाची गरज आहे. विविध कारणांमुळे दुर्मिळ झालेल्या पाणपक्ष्यांच्या प्रजातींकडेही समाजाचे लक्ष वेधून त्या प्रजातींचे संवर्धन व्हावे आणि पाणपक्ष्यांविषयीची माहिती लोकांना प्रत्यक्ष उपलब्ध व्हावी या हेतूने मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातर्फे पाणपक्ष्यांच्या संवर्धनात विशेष पुढाकार घेतला जात आहे. सन 1890 पासूनच राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात पाणपक्ष्यांचा संग्रह आणि संवर्धन करण्यास सुरुवात झाली होती.
पूर्वी पक्ष्यांची संख्या कमी असून प्रत्येक पक्षासाठी स्वतंत्र पिंजरे होते. पुढे 1980 साली पाणपक्ष्यांसाठी वृक्ष, वनस्पती आणि 3 कृत्रिम जलाशयांनी युक्त असलेले एकच मोठे पक्षीगृह तयार केले गेले. सुरुवातीपासूनच जनतेसाठी राणीबागेतील एक प्रमुख आकर्षण असलेले पाणपक्ष्यांचे पूर्वीचे पक्षीगृह हे कृत्रिम भूभाग, झाडे, निवाऱ्याच्या जागा अशा सर्व घटकांनी युक्त असूनही पाणथळ जागांप्रमाणे अनुकूलता येथे नव्हती. या सगळ्याचा विचार करून पुढे सन 2017 नंतर येथील पाणपक्ष्यांच्या मानसिकतेला, शारीरिक हालचालींना आणि आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे संगोपन नैसर्गिकरित्या व्हावे आणि या पाणपक्ष्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध व्हावा, तसेच जनसामान्यांना पक्षी निरीक्षणाचा अनुभव अधिक योग्य आणि चांगल्या रीतीने घेता यावा, याकरता पाणपक्ष्यांचे पक्षीगृह एका महत्वाकांक्षी आणि कल्पक मार्गाने विकसित करण्यास सुरुवात झाली. जुन्या पक्षीगृहाच्या जागेवरच आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि सृजनशीलतेचा समावेश करून पाणपक्ष्यांसाठी हुबेहूब नैसर्गिक अधिवास उभारून नवे पक्षीगृह साकारण्यात आले. 26 जानेवारी 2020 रोजी हे नवे पक्षीगृह लोकांसाठी खुले करण्यात आले. तब्बल 2000 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या पक्षीगृहात पक्ष्यांना विहार करण्यासाठी साधारण 1685 चौरस मीटर क्षेत्रफळाची आणि 12.60 मीटर उंचीची विस्तीर्ण जागा उपलब्ध केली गेली आहे. सामान्य जाळीचा वापर केल्यास त्या जाळीवर गंज चढून धातूचे गंजलेले बारीक कण जमिनीवर किंवा पाण्यात पडून ते पक्ष्यांच्या शरीरात गेल्यास पक्ष्यांना लेड टॉक्सिसिटी सारखे गंभीर आजार होऊन जीव गमवावा लागण्याचा धोका असतो. हा धोका निर्माण होऊ नये याकरताच पक्ष्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून स्टेनलेस स्टीलचे पक्षीगृह या परदेशी संकल्पनेच्या धर्तीवर भारतात प्रथमच राणीच्या बागेत पाणपक्ष्यांसाठी संपूर्ण पक्षीगृहाला बाहेरून स्टेनलेस स्टीलच्या खास जर्मनीहून मागवलेल्या जाळीचे आवरण निर्माण केलेले आहे. या पक्षीगृहाच्या उंचीमुळे आणि जाळीच्या घुमटाकार रचनेमुळे पक्ष्यांना उंचावरून उडण्यास कुठचाही अडथळा येत नाही. पक्षीगृहात साधारण 700 चौरस मीटर जागेत सरासरी 600 मिलीमीटर खोलीचे अखंड असे कृत्रिम जलाशय आणि कृत्रिम धबधबा निर्माण करण्यात आलेला आहे. पक्षीगृहातील भूभाग हा गवत, माती, चिखल, झुडपं आणि वनस्पती यांपासून तयार केला गेलाय. या बाबींमुळे पक्षीगृहाला पाणथळ जागेतील पाणपक्ष्यांच्या अधिवासाचे हुबेहूब स्वरूप प्राप्त झालेले आहे. पक्षीगृहात पाणपक्ष्यांचे राहणीमान अधिक समृद्ध व्हावे याकरता घरटी बांधण्यासाठी उभारण्यात आलेले मचाण, नेस्टिंग बास्केट, कृत्रिम वृक्ष, दोरखंड, शेडेड एरिया यांसारख्या घटकांची रचना इतक्या कल्पकतेने केलेली आहे की त्यामुळे पक्षीगृहातील वातावरणात नैसर्गिक आणि कृत्रिम यांच्यातले अंतर जणू नाहीसे होऊन येथील पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरण्याचे समाधान मिळते. या पक्षीगृहाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पक्षीगृह राणीच्या बागेतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सध्याची एकमेव वॉक थ्रू एव्हियरी आहे. येथे पक्षी निरीक्षणासाठी लोकांना पक्षीगृहाच्या आत जाता येते. लोकांना चालण्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी येथे 105 मीटर लांबीचा आणि 4 मीटर रुंदीचा वॉक थ्रू ब्रिज बनवण्यात आलेला आहे. ब्रिजच्या दोन्ही टोकांना प्रवेश आणि निर्गमनासाठी असलेले दोन्ही द्वार जाड साखळ्यांपासून बनलेले आहेत. या साखळ्या बाजूला करून माणसांना आत बाहेर करणे शक्य होते, पण पक्ष्यांना या साखळ्या बाजूला करता येत नाही. ब्रिजवरून चालताना आजूबाजूला पाण्यावर वेगाने उडणारे पाणपक्षी, निर्विकारपणे ध्यानस्थ उभे असलेले किंवा पाण्यावर तरंगणारे पाणपक्षी, उन्हात उभं राहून सूर्यप्रकाशात न्हावून निघणारे पाणपक्षी, मासे खाण्यात मग्न असणारे पाणपक्षी, स्वतःच्याच धुंदीत मोठाले पंख पसरवणारे पाणपक्षी, तर कधी ब्रिजवरून पक्षी निरीक्षण करणाऱ्या लोकांकडेच नजर रोखून कुतूहलाने मानवाचेच निरीक्षण करणारे पाणपक्षी, तोऱ्यात चालणारे, स्वच्छंद बागडणारे, तर कधी नृत्य करणारे पाणपक्षी, अशा वेगवेगळ्या मनस्थितीत असलेले पाणपक्षी
एकाच पक्षीगृहात पाहण्याचा अनुभव हा राणीबागेतील पर्यटनाचा एक अद्वितीय अनुभव आहे. ज्याप्रमाणे मुंबईत जगभरातून आलेले भिन्न धर्मांचे, भिन्न जातींचे लोक एकत्रित नांदतात, त्याचप्रमाणे राणीच्या बागेतील पाणपक्ष्यांच्या पक्षीगृहात परदेशातून आलेले, शिवाय भारताच्या विविध भागात आढळणारे तब्बल 7 प्रजातींचे 50हून अधिक पाणपक्षी एकत्रित नांदत आहेत. पक्षीगृहात लेसर ॲडज्युटंट स्टॉक म्हणजेच छोटा क्षत्रबलाक, पेंटेड स्टॉक म्हणजेच चित्रबलाक, रोझी पेलिकॅन म्हणजेच पाणकोळी, जॅपनीज क्राउन क्रेन म्हणजेच जपानी क्रॉंच पक्षी, सारस क्रेन म्हणजेच सारस पक्षी, नाईट हेरॉन म्हणजेच रातबगळा, शिवाय कॅटलिग्रेट म्हणजेच गाय बगळा या प्रजातींच्या पक्ष्यांचे संवर्धन केले आहे. यापैकी छोटा क्षत्रबलाक हा प्रामुख्याने भारत आणि इतर आशियाई देशांमध्ये आढळणारा पक्षी एखाद्या लष्करी कमांडर सारखा ऐटीत चालत असल्याने याला इंग्रजीमध्ये ॲडज्युटंट हे नाव मिळाले. भारतात आढळणाऱ्या कर्कोचांमध्ये क्षत्रबलाक हा सर्वात मोठा असून साधारणतः स्वभावाने शांत असणारा पक्षी आहे. या पक्षाची चोच लांब असून ती टोकाकडे निमुळती होत जाते. मासे, बेडूक, छोटे सरपटणारे सजीव असे मुख्य खाद्य असणारे हे पक्षी शिकार करताना आपल्या चोचीचा वापर एखाद्या पकडीसारखा म्हणजेच प्लायर सारखा करतात. या पक्षाची मान लांब आणि लवचिक असून मानेवर पिसे नसतात. आर के लक्ष्मणांनी साकारलेल्या कॉमन मॅन या व्यंगचित्राच्या डोक्यासारखेच विरळ केस आणि टक्कल असणाऱ्या या पक्षाच्या चेहऱ्यावरील प्रौढ आणि शांत भाव पाहून हा पक्षी जगतातील एखादा वयस्कर अनुभवी मार्गदर्शक असावा अशी भावना मनात आल्याशिवाय राहत नाही. सुमारे 5.5 किलोपेक्षा जास्त वजन असणाऱ्या या पक्षाचं आयुर्मान सामान्यतः 30 ते 40 वर्षांपर्यंत असतं. सध्या या पक्ष्यांची निसर्गातील संख्या केवळ 10,000च्या आसपास असून ही संख्या झपाट्याने कमी होत चालल्याने हे पक्षी दुर्मिळ झालेले आहेत. पक्षीगृहातील स्टॉर्क प्रजातीतील आणखीन एक लक्षवेधी पक्षी म्हणजेच चित्रबलाक. प्रामुख्याने आशिया खंडात आढळणारा हा पक्षी त्याच्या शरीरावरील रंगसंगतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. टोकाशी किंचित बाक आलेली लांबलचक पिवळी चोच, छातीवरून गेलेला काळा पट्टा, पंखांवरचा गुलाबी रंग, गुलाबी पाय, डोक्यापाशी असणारा भगवा रंग अशा रूपामुळे हा बलाक अगदी चित्रासारखा दिसतो. छोटे मासे हे मुख्य खाद्य असणारे हे पक्षी सुद्धा शांत स्वभावाचे असून शिकार शोधताना अत्यंत संयमी असतात. साधारण 28 वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या या पक्ष्यांची निसर्गातील संख्या सध्या सुमारे 25 ते 30 हजारांपर्यंत आहे. या पक्षीगृहातील सगळ्यात वरिष्ठ सदस्य म्हणजे पाणकोळी. समूहप्रेमी असलेले हे पक्षी स्थलांतर करणारे पक्षी असल्याने मुख्यतः युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतात. लांब लचक चोच आणि तिला जोडलेली कातडी पिशवी हे या पक्ष्यांचे वैशिष्ट्य. ही कातडी पिशवी अन्न साठवण्यासाठी नसून मासे पकडण्याच्या जाळीसारखा तिचा उपयोग केला जातो. मासे हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. या पक्ष्यांचे पाय लहान असले तरी पायांमध्ये असलेल्या जाळीसारख्या पडद्यांमुळे हे पक्षी पाण्यावर तरंगू शकतात आणि विशेष म्हणजे पाण्यातूनच हवेत भरारी घेऊ शकतात. साधारण 5 ते 9 किलो वजनाच्या या पक्ष्यांचे आयुर्मान सामान्यतः 16 वर्षांच्या वर असते. या पक्ष्यांचे विस्तीर्ण पंख आणि फिकट गुलाबी रंगांची पिसे यांमुळे या पक्ष्यांचं रूप पक्षीगृहात उठून दिसतं. 19 सप्टेंबर 1996 रोजी तत्कालीन जपानी सरकारतर्फे कानाजावा झुलॉजिकल गार्डन्स ऑफ योकोहामा येथे जन्मलेले जपानी क्रॉंच हे पक्षी राणीच्या बागेत संवर्धन करण्यासाठी पाठवण्यात आले. या पक्षाचे नाव जपानी क्रॉंच असले तरी हा पक्षी चीन या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. हे पक्षी जगातील सगळ्यात जास्त दुर्मिळ असलेल्या प्रजातींचे असल्याने राणीच्या बागेत अत्यंत जबाबदारीने या पक्ष्यांचे संगोपन केले जाते. या पक्ष्यांची निसर्गातील संख्या 2000हूनही कमी आहे.
टोकदार चोच, शरीरावरील शुभ्र पांढऱ्या आणि गडद काळ्या रंगाची रंगसंगती, चेरी ऑन द केक वाटावा असा डोक्यावरील गडद लाल रंग, लांबडे पाय, विस्तीर्ण पंख, यामुळे हे पक्षी अत्यंत देखणे दिसतात. या पक्ष्यांच्या खाद्यामध्ये शाकाहार आणि मांसाहार या दोन्हींचा समावेश असतो. अगदी तांदूळ, गहू, गाजर आणि इतर भाजीपाला इथपासून बऱ्याच पानवनस्पती आणि मासे, काही सरपटणारे सजीव हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. हे पक्षी मांसाहार करताना आपल्या भक्ष्याच्या शरीरातील मऊ भाग खाणे पसंत करतात. या पक्ष्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हे पक्षी नृत्य करताना दिसतात. यांचे हे नृत्य पाहणे अत्यंत मनोरंजक आणि विस्मयकारक अनुभव असतो. हे पक्षी आपल्या जोडीदारासोबत शेवटपर्यंत निष्ठावान असतात. साधारणतः 7 ते 8 किलो वजनाचे हे पक्षी जपानी संस्कृतीमध्ये विशेष मानाचे आहेत. हे पक्षी दीर्घायुष्य, निष्ठा आणि शुभचिंतनाचे प्रतीक मानले जातात. या पक्षीगृहातील क्रॉंच प्रजातीतील आणखीन एक पक्षी म्हणजेच सारस पक्षी. साधारण 1.8 मीटर उंच आणि 2.4 मीटर पर्यंत पंखांचा घेर असलेला सारस हा एक भव्य पक्षी आहे. सारस हा जगभरातील उडणाऱ्या पक्ष्यांमधील सगळ्यात उंच पक्षी मानला जातो. या पक्ष्याचा आवाज तुतारीच्या आवाजासारखा मोठा असतो. 5 ते 6 किलो वजनाचा हा पक्षी साधारण 42 वर्ष जगू शकतो. या पक्ष्याचे अस्तित्व मुख्यतः आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडांमध्ये आहे. या पक्ष्यांच्या आहारात प्रामुख्याने मासे, चिखलातील किडे आणि पाण्यातील वनस्पतींचा समावेश असतो. सारस पक्षी आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ असून निष्ठा, निरपेक्ष प्रेम आणि सकारात्मक भविष्याचे प्रतीक मानला जातो. पक्षीगृहात जणू नाईट वॉचमन सारखा वावरणारा पक्षी म्हणजे रातबगळा. हे पक्षी निसर्गात दिवसा पानांनी भरलेल्या झाडांमध्ये विश्रांती घेतात आणि रात्री सक्रिय असतात. सूर्यास्तानंतर या पक्ष्यांचे थवे वैशिष्ट्यपूर्ण घोगरा आवाज काढत पाण्याकाठी येऊन उतरतात. साधारण 58 ते 65 सेंटीमीटर आकारमानाच्या आणि 1 ते 2 किलो वजनाच्या या पक्षाची मान जाडसर असून मस्तक सपाट असल्यासारखे असते. या पक्षाच्या डोक्यापासून पाठीवर आणि पंखांच्या पृष्ठभागावर असणारा काळा रंग, गळ्यापासून पोटावर आणि पंखांच्या आतील बाजूस असणारा पांढरा रंग, अणकुचीदार चोच, लाल डोळे, चेहऱ्यावरील रागीट भाव, यामुळे हे पक्षी पाहणाऱ्याला हिंस्त्र वाटू शकतात. या पक्ष्यांच्या प्रमुख खाद्यामध्ये मासे, पाण्यातील किडे, बेडूक यांचा समावेश असतो. शिकार करताना हा पक्षी आपल्या चोचीचा वापर एखाद्या भाल्यासारखा करतो. निसर्गात या पक्ष्यांचे सरासरी आयुर्मान 20 वर्षांचे असते. पक्षीगृहात एक ओळखीचा पक्षी दिसतो तो म्हणजे गायबगळा. निसर्गात हा पक्षी मुख्यत्वे गाई म्हशींचे कळप असणाऱ्या ठिकाणी वावरताना दिसतो. या कळपांच्या सान्निध्यात राहून हा पक्षी गाई म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. याद्वारे एक प्रकारचा सह अधिवास जपला जातो. लहान बगळा आणि गाय बगळ्यात फरक शोधणे कठीण असते, तरी गाय बगळ्यांची चोच पिवळी असते. अवघ्या 200 ते 250 ग्रॅम वजनाचा हा पक्षी किमान 15 वर्षे जगतो. पक्षीगृहातील हे सर्व पक्षी प्रजनन प्रक्रियेत इतर पक्ष्यांप्रमाणेच अंडी देतात. प्रजनन काळात हे पक्षी आपापली घरटी बांधताना दिसतात. ही घरटी बांधण्यासाठी पक्ष्यांना बांबूच्या बारीक काड्या, झाडांच्या फांद्यांचे छोटे तुकडे असा कच्चा माल उपलब्ध करून देण्यात येथील प्राणीपाल पक्ष्यांना सहकार्य करतात. आहार म्हणून या पक्ष्यांना दिवसातून एकदा सायंकाळी तारली, बोंबील, मांदेली, राणी, बांगडा यांसारखे सागरी मासे पुरवले जातात.
या पक्ष्यांच्या आरोग्याचीही येथे विशेष काळजी घेतली जाते. यासाठी पक्षीगृहाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष पुरवले जाते. पक्षीगृहातील कृत्रिम धबधबा LSS द्वारे सक्रिय ठेवला जातो. या सिस्टीमच्या सहाय्याने जलाशयातील पाणी वारंवार रिसायकल करून स्वच्छ ठेवले जाते. आठवड्यातून एकदा पक्षीगृहातील जलाशय पूर्ण रिकामे करून जलाशयाची साफसफाई केली जाते. याशिवाय पक्षीगृहातील भूभागावरील माती, वनस्पती, गवत, वृक्ष यांची नियमित देखभाल केली जाते. वॉकथ्रू ब्रिज आणि पक्षीगृहातील इतर बांधकाम, दगड, प्रवेशद्वाराजवळील साखळ्या यांच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी जेट स्प्रेचा वापर केला जातो. पक्षी अन्नग्रहण करताना पाण्यात किंवा जमिनीवर सांडणारे खाद्यकण, पक्ष्यांच्या विष्ठेचे डाग, जीवजंतू, झाडांचा पाचोळा यांमुळे पक्षीगृहात दुर्गंधी पसरू नये. येथील पक्ष्यांच्या आणि पक्षी निरीक्षण करणाऱ्या जनसामान्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये. शिवाय पक्षीगृहाचे सौंदर्य अबाधित राहावे याकरता राणीबागेचे व्यवस्थापन नेहमीच सावध आणि तत्पर असते. पक्ष्यांच्या आरोग्याबाबत सावधानी बाळगण्यासाठी पक्षीगृहात येणाऱ्या लोकांना पक्षीगृहात थुंकण्यास, खाद्यपदार्थ किंवा इतर पदार्थ पाण्यात आणि जमिनीवर टाकण्यास, शिवाय येथील पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचं खाद्य देण्यास उद्यानाच्या प्रशासनाकडून सक्त मनाई आहे. पक्ष्यांच्या मानसिकतेवर ताण येऊ नये याकरता मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवणं, पक्षीगृहात शांतता राखणं आणि फ्लॅश ऑन करून छायाचित्रण न करणं गरजेचं आहे. राणीच्या बागेत पाणपक्ष्यांसाठी निर्माण केलेल्या अधिवासाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन या पक्ष्यांविषयी, त्याचबरोबर या पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या वेटलँड्स विषयी समाजात किमान जागरूकता निर्माण होऊन पाणपक्ष्यांमधील दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी, अभ्यासासाठी आणि वेटलँड्सच्या बचावासाठी जनसामान्यांमधूनच अनेक पक्षीप्रेमी निर्माण होतील आणि पुढाकार घेतील अशी आशा आहे.